यानंतर औरंगाबादमधली पुढची बातमी। औरंगाबादमध्ये सुद्धा कोरोनाचे 35 नवे रुग्ण आढळले आहेत आणि जिल्ह्यामध्ये एकूण रुग्णांची संख्या आता 1397 वर जाऊन पोहोचली आहे। औरंगाबादमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर दररोज दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढताना दिसते आणि आज नवे 35 रुग्ण आढळले आहेत। अधिक माहिती घेऊयात, सिद्धार्थ गोदाम औरंगाबादवरून आपल्या सोबत आहेत। सिद्धार्थ, दिवसेंदिवस आकडा वाढायला लागलेला आहे। संदीप, निश्चितच आता 3चा आकडा वाढल्यामुळे आपण बातमी देईपर्यंत 3 पॉझिटिव्ह वाढलेले, त्यामुळे आता 1400चा टप्पा औरंगाबादने पार केलेला आहे। जवळपास आज 38 कोरोना रुग्ण जे आहेत आढळलेले आहेत। महत्वाची गोष्ट यामध्ये आपल्याला सांगायला पाहिजे की आधीचा जो रेशिओ 50 ते 70 पर्यंत दररोज कोरोना पॉझिटिव्हचा होता, तो आता 25 ते 30 पर्यंत आलेला आहे। याचा अर्थ 50% साखळी या ठिकाणी थोडी कमी झाल्यासारखे वाटते। साहजिक आता लॉकडाऊन होता आणि आताही 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंतच लोकांना जे आहे बाहेर फिरण्याची मुभा आहे, त्यामुळे कुठेतरी हळूहळू ही संख्या कमी होत आहे आणि बरे होऊन घरी गेलेले 700 ते 750 ते 800 कोरोना बाधित रुग्ण जे पॉझिटिव्ह होते ते आता निगेटिव्ह होऊन घरी गेलेले आहेत। म्हणजे एकंदरीतच आता हळूहळू यामध्ये सुधारणा होते, पण औरंगाबादकरांनी यामध्ये समाधान मानण्याचं कारण नाही, कारण येणाऱ्या काळामध्ये हे वाढू नये त्यासाठी घरामध्ये राहणे, नियम पाळणं अत्यंत महत्त्वाचं आहे। अगदी औरंगाबादकरांनी ही काळजी घेणं गरजेचं आहे। धन्यवाद सिद्धार्थ, तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। यानंतर अशाच प्रकारची बातमी कोल्हापूरवरून येते, कारण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोरोनाचा कहर अद्यापही सुरू आहे। सकाळपासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोरोनाचे नवे तब्बल 25 रुग्ण आढळलेले आहेत, त्यामुळे कोल्हापूरकरांच्याही चिंतेमध्ये भर पडली आहे। प्रशासनाला सहकार्य करणं अधिक गरजेचं बनलेलं आहे। प्रशासनानं घालून दिलेले नियम आहेत ते पाळणं गरजेचं आहे। काम नसेल तर घराबाहेर पडू नका असं आवाहन करण्यात येते आणि त्यामुळे कोरोनाचा जर संसर्ग रोखायचा असेल तर घरी राहून हे युद्ध जिंकायला हवं। त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असल्याचं पाहायला मिळतंय। सकाळपासून कोल्हापूरमध्ये नवे 25 पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेले आहेत, त्यामुळे चिंता अधिक वाढलेली पाहायला मिळते। कोल्हापूर जिल्ह्यातल्या अनेक भागामध्ये हे रुग्ण आढळत आहेत आणि या सगळ्यामुळे ग्रामीण भागात सुद्धा कशा प्रकारे शिरकाव या कोरोनाचा होतोय याचा अंदाज आपल्याला येऊ शकेल। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई पुण्यासारख्या शहरांमधून गेलेल्या नागरिकांच्या मध्ये कोरोनाचा संसर्ग अधिक असल्याचं पाहायला मिळतंय। सध्या देशामध्ये काही राज्यांमध्ये बळीराजावर टोळधाडीचं संकट आलंय। राजस्थानमधील धौलपुर जिल्ह्यामध्ये टोळधाड आली होती। एवढ्या मोठ्या प्रमाणावर टोळधाड आलेली पाहून ग्रामीण भागातले लोक घाबरले होते, पण प्रशासनानं लोकांना आधी सतर्क केलं होतं, त्यामुळे ग्रामस्थांनी थाळ्या वाजवून तसंच आग पेटवून धूर करून या टोळधाडीला पिटाळून लावलं। या गावामध्ये बहुतेक जमिनी सध्या तरी रिकाम्या आहेत, पण काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये उभी पिकं होती। ही टोळधाड मध्य प्रदेशच्या दिशेनं परत गेली आहे, पण खरोखरच धूर करणं किंवा थाळ्या वाजवणं हा उपाय किती काळापर्यंत यशस्वी ठरेल हेही पाहणं महत्त्वाचं आहे। ही दृश्य आपण बघतोय, आपल्याकडे विदर्भातल्या सुद्धा काही भागामध्ये या टोळधाडीनं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलेलं होतं। मध्य प्रदेश मार्गे ही टोळधाड आलेली होती आणि हीच टोळधाड आता राजस्थानमध्ये पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणावर टोळ ह्या सगळ्या शिवारामध्ये हल्ला करतात आणि त्यामुळे पिकाचं आतोनात नुकसान होतं। या सगळ्यामध्ये आता शेतकरी मात्र हवालदिल झालाय। स्वातंत्र्यवीर सावरकरांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अभिवादन केलंय। मोदींनी ट्विटरवरून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं स्मरण केलेलं आहे। इस मई महीने की याद एक और बात से भी जुड़ी है और वह है वीर सावरकर। 1857 में यह मई का ही महीना था जब भारतवासियों ने अंग्रेजों को अपनी ताकत दिखाई थी। देश के कई हिस्सों में हमारे जवान और किसान अपनी बहादुरी दिखाते हुए अन्याय के विरोध में उठ खड़े हुए थे। दुख की बात है कि हम बहुत लंबे समय तक 1857 की घटनाओं को केवल विद्रोह या सिपाही विद्रोह कहते रहे। वास्तव में उस घटना को न केवल कम करके आंका गया, बल्कि यह
हमारे स्वाभिमान को धक्का पहुंचाने का भी एक प्रयास था। यह वीर सावरकर ही थे जिन्होंने निर्भीक होकर लिखा कि 1857 में जो कुछ भी हुआ वो कोई विद्रोह नहीं था, बल्कि आजादी की पहली लड़ाई थी। सावरकर सहित लंदन के इंडिया हाउस के वीरों ने इसकी 50वीं वर्षगांठ धूमधाम से मनाई। हा स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती आहे आणि त्याच निमित्तानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सावरकरांना अभिवादन केलंय। उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात एक ट्विट केलंय। मायभूमीच्या स्वातंत्र्यासाठी जीवनातील क्षण आणि क्षण अर्पण करणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जयंतीनिमित्त तिबार अभिवादन। वीर सावरकरांच्या व्यक्तिमत्वाला प्रखर देशभक्त, उत्कृष्ट लेखक, प्रभावी वक्ता, संवेदनशील कवी, नाटककार आणि इतिहासकार असे अनेक पैलू होते। स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही मंत्रालयामध्ये असणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं।